ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरी प्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी महागणपती सुब्रह्मण्य स्वामी गौरी शंकर देवता तसेच मागील गुरुचरणाक वंदन कन आज हे शुभ संदर्भाचे चातुर्मासा निमित्त उपस्थित आशिल्ले सगळे आत्मीय लोकांक स्वागत। आता 2 शनिवार जालेचे आम्ही शुभाशीष सांगून त्याचे तात्पर्य सांगूक प्रयत्न केलेचे। आज भी आम्ही शुभाशीष सांगून त्याचे अर्थ सांगून तात्पर्य सांगूक प्रयत्न करतो आसाचे। आईचे शुभाशीष आसा सत्यानुसारिणी लक्ष्मी कीर्तिस्त्यागानुसारिणी पाठानुसारिणी विद्या बुद्धि कर्मानुसारिणी म्हणे। तेजे अर्थ सत्यानुसारिणी लक्ष्मी म्हणे अर्थात आम्ही आमच्या जीवना भितर सत्य मार्गा वचून बरे काम करूनच दुड्ड कमेचाक प्रयत्न करका म्हणे। तशीच दुसरेच आसा कीर्तिस्त्यागानुसारिणी म्हणे आम्ही आमच्या जीवना भितर कितले त्याग करताचे कितले दान करताचे तितलेच आमगेले कीर्ती गौरव आमकां प्राप्त जातो वयता म्हणे। तशीच मुर्नेच आसा पाठानुसारिणी विद्या म्हणे आमकां कालपणे विद्या प्राप्त करचुल्यार ज्ञान प्राप्त करचुल्यार ते पुनः पुनः ते पठन केले निमित्त ते विद्या आमकां प्राप्त जातो वयता म्हणे। तशें अंतिमाच आसा बुद्धी कर्मानुसारिणी म्हणे आम्ही आमच्या जीवना भितर खंयचे कर्म करताचे अर्थात खंयचे काम करूक प्रयत्न करताचे तेजे प्रमाणेच आमगेली बुद्धी आमकां सहयोग सहकार्य दितो वयता म्हणे। तेजे तात्पर्य सत्यानुसारिणी लक्ष्मी म्हणे। लक्ष्मी म्हणल्यार आम सगळ्याकच गोतो आसा दुड्ड संपत्तू पैसे म्हणे जाल्यार आनी आजकाल आमकां ते सगळ्याक आवश्यकता बी आसाच जाल्यार आमी कशी दुड्ड संपादन करका कशी पैसे संपादन करूक प्रयत्न करका म्हण आमके हांगा सांगतो आसाच। अर्थात सत्यानुसारिणी म्हणे अर्थात बरे काम करूनच बरे मार्गा वचून आमी दुड्ड संपादन करूक प्रयत्न करतो उरका म्हणे। कित्याक म्हणल्यार लक्ष्मी देवी खंय सत्यते आसकी थंय ती वास करतो उरता म्हणे। आमी सगळ्यांनीच बुका भितर ना जाल्यार ग्रंथा भितर ना जाल्यार टीव्हीक पळयले उरतलेच भगवान विष्णुले चरण कमलाक लक्ष्मी देवी सदा सर्वदा वास करतो उरता। कित्याक म्हणल्यार ते भगवंताले परमेश्वराले स्वरूप सच्चिदानंद स्वरूप म्हणे अर्थात सत्य चित्त आणि आनंद स्वरूप म्हणे। सत्य म्हणल्यार खंय खरे उलयताचे सत्य ते आसकी चित्त म्हणल्यार खंय समाधान आसकी आणि आनंद म्हणल्यार खंय संतोष आसकी थंयच लक्ष्मी देवी वास करतो उरता म्हणे। तशेंच आमी सगळ्यांनीच बरे काम करून दुड्ड कमेचाक प्रयत्न करतो उरका तेन्ना काल आमी ते दुड्ड कमयताचे ते आमचे कडेन स्थिर जावन उरता आनी तेच दुड्ड आमकां अभिवृद्धी करतो वयता म्हणे। जाल्यार आज सुमार लोक दुड्डा आशेसाठी लोकांक मोस करून त्रास दिन लुटी करून दुड्ड कमेचाक प्रयत्न करतो उरताच तेंचे कडेन बी लक्ष्मी प्राप्त जाताच जाल्यार
खंयचे लक्ष्मी प्राप्त जाता म्हण एक प्रश्न येतात. तेन्ना पयर आमगेले गुरुजीन सांगिल्लेच लक्ष्मी एक उरता आनी तिगेलेच एक व्हडली भयण म्हण उरताच म्हण. ती म्हणल्यार ज्येष्ठा लक्ष्मी म्हणगे. तिका आमी अलक्ष्मी म्हण बी आपयताच. आनी कोंकणीन आमी बी दरिद्र लक्ष्मी म्हण बी सगळो आमी तिंकां म्हणटाच म्हण. तशें खंयचे व्यक्ती वायट काम करून दुश्मार्गा वचून दुड्ड कमेत की त्या व्यक्तीक ती दरिद्र लक्ष्मी प्राप्त जातो वयता. दिसता आसतना दुड्ड दिसता जाल्यार ते दरिद्रता आमी प्राप्त करून घेतो उरताच. ते व्यक्ती घराक केन्ना सुख शांती समाधान नेमदी ताका प्राप्त जावत ना. इतलेच न्ही ते घरा भितर बी घोवान उलयल्ले बायले जावत ना, बायलेन उलयल्ले घोवाक जावत ना, अम्मा बापान उलयल्ले चेडाक जावत ना आनी चेडान उलयल्ले अम्मा बापाक जावत ना. आनी तिंकां आरोग्याक बी एक ना एक समस्या येतो उरता. कित्याक म्हणल्यार तिणी दुसऱ्याक मोस करून तोंदरे दिन कितें तें दुड्ड संपादन केल्लें उरता. तेजे निमित्यान तिंक हे सगळे जिवना भितर दुख्ख अनुभवचें पडटा म्हण. तशें आमी सगळ्यांनीच आमगे जिवना भितर खरे वलेन बऱ्या मार्गा वचून दुड्ड संपादन करूंक प्रयत्न करता म्हण आमकां सांगतो आसाच. तशीच मुखार सांगताच किर्तीस त्यागानुसारिणी म्हणजे आमी आमगे जिवना भितर कितले त्याग करताच, कितले दान करताच, कितले धर्म करताच तेजे प्रमाणेच आमकां गौरव किर्ती प्राप्त जातो वयता म्हण. आज आमी सगळोकच आमगेले भारताचे प्रधानमंत्री मोदीक गौरव दिताच. सहजान तेंचे बद्दल आमकां एक गौरव भाव प्राप्त जातो वयता. कित्याक म्हणल्यार तिणी तेंगेल जीवन पूर्ण आमगेले भारत देश बरें जावका, अभिवृद्धी जावका आनी आमगेले देश असा उन्नत स्थाना वचून पावका म्हण प्रयत्न करतो आसाच. तशें जावन तेंचे बद्दल आम सगळोकाक एक गौरव भाव उत्पन्न जाताच. आनी गुरू संत महात्म्या बी आमी गौरव दिताच. कित्याक म्हणल्यार तिणी बी तेंगेल जीवन जनकल्याण, समाज कल्याण आनी देश कल्याणासाठी त्याग केल्लो उरताच. तशेंच्यान तिंका बी आमी सहजान गौरव दिताच. हेजे तात्पर्य इतलेच आमी कितले आमगेल्या जिवना भितर त्याग दान धर्म करताच की तेजे प्रतिफल आमकां किर्ती गौरव सहजान प्राप्त जातो वयता म्हणगे. तशीच मुखाल्ले आसा पाठानुसारिणी विद्या म्हणगे. आमकां जिवना भितर कसले बी विद्या प्राप्त करचुल्ल्यार ज्ञान प्राप्त करचुल्ल्यार ते आमी पुनः पुनः प्रयत्न केले निमित्त ते विद्या आमकां सहजान प्राप्त जातो वयता. कशी आमी सान आशिल्ले तेन्ना सायकल चलेवच्याक प्रयत्न करतालेच की तेन्ना फस्टाक कोणाकच सायकल चलेवच्याक येवच नाशिल्ले. जाल्यार परत परत प्रयत्न कोन कोन तिणी सायकल चलेवच्याक शिकताच. तशीच विद्या बी आमी आनी ज्ञान बी खंयचे प्राप्त करचुल्ल्यार ते पुनः पुनः प्रयत्न केले निमित्त आमकां ते विद्या सहजान प्राप्त जातो वयता म्हणी. आनी अंतिमाचे आसा बुद्धी कर्मानुसारिणी म्हणगे. अर्थात आमी आमगेल्या जिवनाक खंयचे काम करताच, खंयचे काम करताच, खंयचे कार्य करताच तेजे प्रमाणेच आमगेली बुद्धी आमकां प्रेरणे दितो वयता म्हणगे. आमी तर कोणाले बरें करूंक इच्छा केल्यार आमगेली बुद्धी आमकां बरेच विचार दितो वयता. कोणा बद्दल वायट करूं जाय म्हण विचार केल्यार ते वायटच विचार आमकां बुद्धी दितो वयता. आतां सहजान चोर नाजा वायट व्यक्ती तेगेलें काम खाली चोरी करचे, लुटी करचे आनी कशी तेका मोस करचे म्हण तेगेलें कार्य जावन उरता. तशें जावन तेका बरी वायट विचार तेजे भितर प्राप्त जातो वयता. जाल्यार एक संत महात्मा एक व्यक्तीक कशी बरें करता, कशी तेगेले उद्धार करता,
आनी कशी तेका कश्टाच्यान पार करता म्हणून विचार करतो उरताच. ते सहज जावन तिंकां तिंगेल बुद्धीक बरेच विचार प्राप्त जातो वयता. आज आमी सगलोकच हांगा एक बरे कार्यासाठी एक बरे कामासाठी उपस्थित जाल्याचे. ते कितके म्हटल्यार एकेच दावणगेरे गांवाक चातुर्मास्य जातो आसा. ते बरे चंद रितीन जावका, आनंदान जावका आनी प्रितीन जावका. इल्ले सगळ्याकच बरी वेवस्था जावका, कोणाक तोंदरे जायना. इल्ल्या सगळ्यांनीच आनंदान परत वचूक प्रयत्न तुमी करतो आसाच. थोडे आमगेले मित्र लोक सकाळी सेवेक येताचे, थोडे मध्यान येताचे आनी थोडे रात्रीन सेवा करूं येताचे. आनी थोडे आमगेले अण्णा दिवस बी हांगा उरताचे, रात्रीन बी तेणी हांगाच उरचाचे. म्हळ्यार सतीश अण्णा, राघवेंद्र अण्णा, विनोद अण्णा आनी कोण उरताचे आमकां गोतना. आमी थिंग 3 लोकांक तो वयर दिल तेन्ना पळयल्लेचे. थिंग सहज जावन आमी थिंग विचारले की तूं तुमी रात्रीन बी हांगा उरताचे म्हणून. हय स्वामीची, कोणी येयल्यार वेवस्था करून दिवं का, तिंका रूम दिवं का, तशच्यान आमी हांगाच उरताच म्हण तिणें आमकां केन्ना सांगलेचे. तेन्ना आमकां आनंद जाले. तुमी सगलोकच हे चातुर्मास्या साठी इतले त्याग, सेवा, मनोभाव दिन हांगा सेवा करतो आसाचे. तशच्यान तुम सगळ्याकच अभिनंदने सांगूक इच्छितो आसाच आमी. तशीच आमगेले मात्र लोक बी हांगा सेवेक येताचे. जाल्यार तेणी सगळ्या सेवा प्राप्त जावं जाय, सगळ्यान सेवेक भागीदार जावं जाय म्हणून एक 8-8 दिसाचे एक ग्रुप केलाचे, एक बॅच केलाचे. ते 8 दिवस तेणी सकाळी तेंगेले सगळे घरचे काम मुक्षीन घेवन हत्तोरे भितर हांगेन उरताचे आनी इडी दिवस हांग सेवा करून रात्रीन परत तेणी तेंगेले घराक वयताचे. तशें जावन ते सगळे मात्र लोकां बी अभिनंदने सांगूक इच्छितो आसाचे. जाल्यार केन्ना तेंगेले ते 8 दिसा सेवा मुक्षत की ते 8 दिवस तेणी काल ते घरचे काम हत्तोरे भितर करून हांग येतालेचे. तेचे काम तेंकां मागीर तेणी एक इडी दिवस करतो उरताच. जाल्यार बी ते तेंगेले काम करून मुक्षीचेच ना. कित्याक म्हटल्यार तिणी तेंगेले बुद्धीक तशीच सूचना दिल्लो उरता. फाल्यांच्यान 8 दिवस हांव सेवेक वचका, हत्वरे भितर हांग सेवेक उपस्थित उरका म्हणून. तशें आनी ती बुद्धी कितें तें काम करचें आशिल्लें ते 10-10:30 भितर करून तीन हत्तोरे भितर हांगा उपस्थित उरताचे. आनी केन्ना 8 दिसाचे सेवा तेंगेले जातकी सर्तकी तीन सहजान परत विचार करताच, अब्बा आयच्यान मागेल सेवाचे जाले म्हणगे, फाल्यांच्यान हांव आराम काम केला जाता म्हणगे. तशें जावनच ते कितें काम तेणी हत्तोरे भितर करून येतालेचे तेच काम तेणी मागीर इडी दिवसभर करतो उरताचे. जाल्यार बी तेंगेले तें काम जावचेच ना. कित्याक म्हणल्यार आमी बुद्धीक तशीच सूचना दिल्लो उरता. तशेंच्यान आमी सगळ्यांनीच आमगेल जिवना भितर बरे विचार करूंक प्रयत्न करता. अर्थात आमी कशी आमगेल मायंडाक ब्रेनाक कशी मॅसेज दिताचे, कशी इन्फॉर्मेशन दिताचे, तशीच ते मायंड आमगेले वर्क करतो वयता. बरे विचार दिल्यार ते बरेच काम करता, वायट विचार दिल्यार ते वायटच काम करतो वयता. तशेंच्यान आमी सगळ्यांनीच आमगेल जिवना भितर बरे काम करूंक विचार करतो उरका आनी सहज आमकां ते बरेच विचार प्राप्त जातो वयता. तशें म्हणे सुभाषित आसा, सत्यानुसारिणी लक्ष्मी ही कीर्तिस्त्यागानुसारिणी पाठानुसारिणी विद्या बुद्धी कर्मानुसारिणी म्हणगे. हे सुभाषिताचे अर्थ तात्पर्य इतलेच. आमी सगळ्यान आमगेल जिवना भितर सत्य मार्गा वचून बरे काम करून दुड्ड संपादन करूंक प्रयत्न करता. आनी आमी जिवनाक कितले त्याग करताच की, दान करताचे, धर्म करताचे,
तितलेच आमकां किर्ती गौरव प्राप्त जातो वयता. आनी खंयची विद्या आमकां प्राप्त करका ना कालपणे शिक्षण प्राप्त करका ते ज्ञान प्राप्त करचुल्ल्यार ते पुनः पुनः प्रयत्न केले निमित्त ते विद्या आमकां प्राप्त जातो वयता. आनी जिवनाक आमी खंयचे कार्य करताचे अर्थात खंयचे काम करूंक इच्छी करताचे तशीच आमगेली बुद्धी आमकां प्रेरणे दितो वयता म्हणे सुभाषिताचे तात्पर्य. तशें आम सगळ्याकच बरे विचार सुविचार बरे काम करचे आनी आमचे निमित्यान चार लोकांक बरे जावचे अशी प्रेरणा शक्ती सुविचार आम सगळ्याक प्राप्त जावं म्हण आमगेले गुरुल चरणाक आनी जगदंबा ज्ञानेश्वरी चरणाक प्रार्थना अर्पण करताच आमगेल हे वाणीक आमी विराम दितो आसाच. नमः पार्वती पतये हर हर महादेव.